भंडारा जिल्ह्यामध्ये ओबीसींच्या सर्व संघटना यांनी एकत्रितपणे जे साखळी उपोषण सुरू केलं होतं त्या साखळी उपोषणाचा आजचा 100वा दिवस आहे आणि ओबीसी समाज जो जागृत झालेला आहे तो समाज आज सातत्याने 100 दिवस आपलं उपोषण ठेवत आहे। आत्ताच आम्ही थोड्या वेळाआधी कलेक्टरला निवेदन दिलं आणि कलेक्टरला सांगितलं की ज्याप्रमाणे SC ST वर्गाला रिझर्वेशन मिळतं आणि SC ST ची जनगणना होते तसंच 1993 पासून ओबीसींना मंडल आयोग लागू झाल्यापासून रिझर्वेशन मिळतं। त्यामुळे ओबीसींचा सुद्धा स्वतंत्र असा कॉलम असला पाहिजे, कारण असा SC STचा आणि ओबीसीचा जो कॉलम आहे या कॉलमद्वारे समोर येणाऱ्या सरकारला किंवा अनेकदा उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न माननीय न्यायाधीश महोदयांनी निर्माण केलेला आहे की ओबीसींचं आरक्षण द्यायचे तर ओबीसींची जनसंख्या किती आणि त्यांची स्थिती काय आहे। तर मला असं वाटतं की भारत सरकारने आता ही वेळ आहे आणि ते SC ST सोबत ओबीसीचा कॉलम जोडू शकतात आणि त्यांना आम्ही भारताच्या गृह मंत्रालयाला कलेक्टर मार्फत निवेदन दिले आहे की त्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन SC ST सोबत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम जोडावा।